राज्य सरकारला सांगायचं की दादांचा ऍक्सिडेंट आहे का घातपात आहे याच्या खोलात आम्ही जाणारच. आम्हाला कुणी तिथं अडवू शकत नाही. अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्या ठिकाणी सांगायचंय की आमच्याकडे बरीच त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे आम्हाला आमची इच्छा आहे की दादांना तिथं न्याय मिळाला पाहिजे. ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला हे लोकांसमोर त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्यासाठी कुठेही जावं लागलं, कसंही लढावं लागलं, त्यासाठी महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती हा लढायला तयार आहे. पाताळात जावं लागलं तरी आम्ही पाताळात जाऊ, पण जो कोणी जबाबदार व्यक्ती आहे त्याला बाहेर काढल्याशिवाय आणि जेलमध्ये टाकल्याशिवाय आणि त्याला जबाबदार धरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पण हे करत असताना मला अजून एक मुद्दा इथं मांडायचा आहे. राज्य लेवलला मर्यादा आहेत लढायसाठी. सीआयडी काय काम करते अजूनपर्यंत आम्हाला तिथं कळलं नाही. सीबीआयला हिरवा कंदील दिलाय, सीबीआयला सांगितल्यात आलेलं आहे, पण सीबीआयने अजूनपर्यंत FIR हा फॉर्मली तिथं टाकलेला नाही. त्यामुळे त्या बाबतीत काय झालं हे आम्हाला तिथं कळालं नाही. त्यामुळे मी आमच्या पक्षातल्या खासदारांना या मीडियाच्या माध्यमातून आणि आम्ही सुद्धा त्यांना सांगू, सुप्रियाताई सुद्धा तिथं बोलणार आहेत, डॉक्टर अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई या बाबतीतला पुढाकार येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात 100% त्या ठिकाणी घेतील. मी उद्धव ठाकरे साहेबांच्या खासदारांना, उद्धव ठाकरे साहेबांना आणि संजय राऊत साहेबांना सुद्धा मी विनंती करतो की येणाऱ्या अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये अजितदादांचा मुद्दा हा सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचा असल्यामुळे मराठी माणूस आणि मराठी नेता, महाराष्ट्राचा एक नेता जर घातपात नाही तर घातामध्ये त्या ठिकाणी गेला असेल तर तो मुद्दा पहिल्यांदाच पार्लमेंटमध्ये घेतला गेला पाहिजे. यासाठी मी विनंती करतो. जे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांना मी विनंती करतो, राहुल गांधीजी जे लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा हा मुद्दा तिथं घ्यावा. बीजेपीचे खासदार बोलतील याच्यावर मला शंका आहे, कारण का जेव्हा केव्हा मी प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेत, जेव्हा केव्हा मी हे मुद्दे मांडलेत, तेव्हा महाराष्ट्राचे भाजपचे नेते हे माझ्या विरोधात तिथं बोललेले आहेत. एक तर नेता इतका गलिच्छ लेवलला जाऊन बोलला, एका मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कपाळावरचं लोणी घालतो, म्हणजे त्याला लायकी तरी आहे का त्या मंत्र्याची? म्हणजे इतकं वाईट मला त्या ठिकाणी तिथं वाटलं. त्याच्याचबरोबर एक भोपळा फुटणार, अजून काय काय लोक बोलले. तुम्ही लोक बोलायचं बोला, तुमच्या या खालच्या लेवलच्या बोलण्यावर मला काही परिणाम होत नाही, आम्हाला परिणाम होत नाही. आम्ही आमच्या लेवलला त्या ठिकाणी लढणार. त्यामुळे भाजपच्या खासदारांकडनं आम्ही अपेक्षा धरत नाही. पण काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांचे काही नेते मंत्री काही प्रमाणात या इन्व्हेस्टिगेशनच्या बाजूने सकारात्मक बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या खासदारांना, एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदेंना मी विनंती त्या ठिकाणी करतो. आणि दादांचे मित्र असल्यामुळे, दादांबरोबर अनेक वर्ष काम केल्यामुळे जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा विनंती करतो की यासाठी खास बाब म्हणून तुम्ही एक वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी करावा आणि कुठेतरी या विषयामध्ये लक्ष घालून दादांना न्याय कसा मिळेल यासाठी आपल्या सर्वांनाच त्या ठिकाणी तिथं प्रयत्न करावे लागतील. त्याच्याचबरोबर तृणमूल काँग्रेस पार्टीला सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत, कारण का त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा तिथं घेतला, पण दुसऱ्या दिवशीच तिथं अंत्यविधी असल्यामुळे लाखो लोक तिथं येणार असल्यामुळे पवार साहेबांनी स्टेटमेंट देत असताना तिथल्या लाखो लोकांच्या सेफ्टीसाठी एक वेगळं स्टेटमेंट तिथं दिलं होतं. पण नंतर इन्व्हेस्टिगेशन 13 दिवस केल्यानंतर बरेच काय गोष्ट हे त्या ठिकाणी आपल्याला तिथं दिसले. आज FIR आम्ही करत असताना FIR घेतील अशी आमची अपेक्षा आहे, पण आज जर आमचा FIR घेतला नाही, नुसती नोंद जर केली, तर उद्याच्या दिवशी बारामतीला जाऊन लोकांच्या उपस्थितीमध्ये 100 असतील, 10 असतील, 1 असेल का 1000 असतील हे मला तिथं सांगता येणार. तिथं जाऊन मात्र तिथं असणाऱ्या PI समोर जाऊन आम्ही बसू आणि FIR होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी उठणार नाही. त्यामुळे आज मरीन ड्राईव्हच्या तिथं पोलीस स्टेशनला आणि आज जर इथं एक्सेप्ट नाही झालं तर उद्या बारामतीला जाऊन हे FIR तिथं आम्ही करू. आणि अनेक लोकांनी आम्हाला इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्ही आमच्या लेवलला आमच्या पोलीस स्टेशनला FIR करू. एक मला महाराष्ट्राच्या तमाम लोकांना सांगायचंय, हा लढा माझ्या एकट्याचा नाही, हा लढा सगळ्यांचा आहे, हा फक्त परिवाराचा नाही. तुम्हाला जे जे वाटतं, जे योग्य आहे ते योग्य वाटत असेल, जर तुम्हाला वाटतं की दादांच्या वतीने एक FIR तुमच्या भागात व्हावा, तो विषय तुमचा आहे, तुमचं प्रेम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टी सर्व कराव्यात. पण बारामतीकरांनी काल परवा जे काय गावं बंद पाडली, त्यांनी त्या ठिकाणी जे काय कलेक्टरला विनंती केली, आणि हे काय फक्त एकाच तालुक्यात झालं नाही, दादांवर प्रेम करणारे सामान्य कार्यकर्ते मराठी लोक या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे तो विषय फक्त एका तालुक्यापुरता राहील असं मला वाटत नाही.
फक्त गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपण कुठंतरी शांततेत जी आपली विनंती आहे त्या ठिकाणी मांडली पाहिजे, एवढंच तिथं मी आपल्या सर्वांना म्हणेल. पण आत्ता FIR हा तिथं आम्ही करू आणि FIR करत असताना वेगवेगळ्या कलमाच्या अंतर्गत आम्ही तिथं FIR हे करणार आहोत. ज्याच्याबद्दलची माहिती एकदा FIR झाला नाही तर एकदा रिक्वेस्ट आम्ही दिली तर ती रिक्वेस्ट झाल्यानंतर मी आपल्या सर्वांना या बाबतीत नक्कीच डिटेलमध्ये सांगेल. एकदा FIR तर होऊ दे. FIR करून देतात का नाही हे आधी आपल्याला बघावं लागेल. FIR जर झाली तर मग कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल की हा इथं जे असणारे प्रशासन आहे, इथं असणारे जे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा इच्छा आहे आणि शासनाची सुद्धा इच्छा आहे की FIR तिथं झालं पाहिजे. कारण क्लिअर कट या ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की हो VSR ची चूक होती आणि VSR ची चूक ज्या विषयामध्ये होती ते मॉनिटर करण्याची जबाबदारी DGCI ची होती. त्यामुळे या सगळ्या लोकांवर FIR 100% त्या ठिकाणी होऊ शकतात असं आमच्या वकिलाचं मत आहे. महाराष्ट्राकडनं जो प्रेशर येतोय कारण 28 जानेवारीला जो अहवाल आला VSRला क्लीन चिट दिली होती. आता महाराष्ट्रामधून प्रेशर वाढत गेलं आणि हे इथंच थांबेल असं समजू नका. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की दादांना न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक तालुक्यातल्या व्यक्तीला वाटतंय आणि दादांवर प्रेम करणाऱ्या जे आहेत ते करोडो लोक आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटतं आणि सगळ्यांनी सोशल मीडियापासून पार रस्त्यापर्यंत, गाव बंद करण्यापासून दुकान बंद करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातल्यामुळेच कुठंतरी आता ही DGCA नाही तर मंत्री आणि मंत्र्यांवर प्रेशर त्या ठिकाणी आल्यामुळेच कुठंतरी हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. कारण कालचा अहवाल बघितल्यानंतर त्याच्यामध्ये VSRला वाचवण्यासाठी सुद्धा तितकाच प्रयत्न केला जातोय. VSRने अजून गेल्या काही दिवसात काय काय केलंय आणि त्याला कसं सरकारकडनं मदत झाली मी आज तर सांगत नाही, पण 2 दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी आपल्या सर्वांना सांगेन. सर, बारामती विधानसभेची निवडणूक जी आहे ती सुनेत्रा पवार लढणार यावरती राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. महाविकास आघाडी या सगळ्या बारामती विधानसभेच्या संदर्भात काही चर्चा करणार आहे का? बैठक घेऊन कोण लढवायची काय? एक तर मी कुठला मोठा नेता नाही, पुन्हा तिकीट पक्षाकडनं द्यायचं नाही द्यायचं या निर्णय प्रक्रियेमध्ये मी त्या ठिकाणी नसतो. पण अजित काकांचा पुतण्या म्हणून, पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून, बारामतीमध्ये माझा जन्म झाला आहे म्हणून, तिथला एक नागरिक म्हणून आणि या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला एवढंच वाटतंय की जर सुनेत्रा काकी तिथं आमदारकीसाठी या निवडणुकीमध्ये उभा राहत असतील तर ती निवडणूक ही बिनविरोधच त्या ठिकाणी झाली पाहिजे. यासाठी सगळ्यांनीच आमच्या पक्षाली सुद्धा आणि इतर पक्षांनी सुद्धा त्या बाबतीत त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. आणि जे कोणी अपक्ष उभा राहायचा म्हणून राहतात त्यांनी जर त्या ठिकाणी उभं राहिलं तर लोक त्या बाबतीत काय करतील तो त्यांचा विषय. पण शेवटी ही लोकशाही आहे, त्यामुळे लोक नक्कीच एक संवेदनशील विचार करून ताईंना या निवडणुकीमध्ये, या पोटनिवडणुकीमध्ये म्हणजे काकींना, सुनेत्रा काकींना बिनविरोध करतील असं मला वाटतं. पण अजूनपर्यंत माझ्या पक्षापर्यंत मी पोचलेलो नाही. पक्षाला न बोलता न विचारता हे स्टेटमेंट या ठिकाणी दिलं, प्रोटोकॉल तोडल्यामुळे मी माझ्या पक्ष प्रमुखांचं त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. पण मलाही हा विश्वास आहे साहेबांची सुद्धा हीच भूमिका असणार आहे, आमच्या नेत्यांची, सुप्रियाताईंची सुद्धा आणि आमच्या प्रदेशाध्यक्षाची सुद्धा हीच भूमिका असणार आहे. तुम्ही 15 फेब्रुवारी सांगितली, 15 फेब्रुवारी होऊन गेली, आता आले 25 फेब्रुवारी. मग काय एवढा वेळ लागतोय? VSR मध्ये काय अशा नेत्यांची विमानं सुद्धा आहेत ज्याची नावं तुम्हाला घेता येणार नाहीत का? ही जी विमानं आहेत जी या काही ठराविक नेत्यांची, मित्र पक्षाची, काही मोठ्या बिझनेसमॅनची आहेत, ती विमानं हळूहळू तुम्हाला दुबईला आणि अमेरिकेला शिफ्ट करायची आहेत. आंध्राचं एक विमान जे भारतात होतं, आंध्रामध्ये होतं, ते गेल्या 15 दिवसामध्ये अमेरिकेच्या नावाली शिफ्ट झालंय. म्हणजे कुठं ना कुठं तरी तुम्ही VSRला पाठिंबा देताय. आता कुठेतरी त्यांनी स्टेटमेंट दिलं, MOS जे कोणी मुरली भाऊ असतील, ह्याच्या आधी स्टेटमेंट द्यायला काय झालं होतं? याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला काय झालं होतं? फक्त भाजपचा एक मंत्री आहात, तुम्हाला मंत्रिपद भाजपने दिलं म्हणून गप बसायचं का? जैन टेम्पलचा, जैन मंदिराचा जो विषय तो अजून सुद्धा तुमच्या डोक्यात बसलेला आहे, त्यात तुम्ही राजकारण करताय. त्यामुळे हे जे काय आहे ते चुकीचं आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत रिपोर्ट येणार होता, तो आला नाही. 28 जानेवारीचा रिपोर्ट आला DGCAचा, त्यात तुम्ही VSRला क्लीन चिट दिली. आता हा रिपोर्ट आला जो आला आता काल 24 तारखेला, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हणाले की नाही त्याच्यामध्ये चुकी होत्या. मग 28चा चुकीचा होता
का मग आता कालचं चुकीचं हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा. त्याच्याबरोबर रेड बर्ड नावाची एक कंपनी आहे झारखंडमध्ये, एक विमान त्यांचं छपरी नावाच्या जागेवर त्या ठिकाणी पडलं. दुर्दैवाने त्याच्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. दुर्दैवी गोष्ट. त्यांच्या परिवाराबरोबर आम्ही आहोत, आदरांजली आहे. आता त्या रेड बर्डवर दुसऱ्या दिवशी तुम्ही कारवाई करता आणि दादांच्या बाबतीत तुम्ही हातावर हात ठेवून आणि पायावर पाय ठेवून निवांत त्या ठिकाणी बसता. मग तुम्हाला हे दाखवायचं की महाराष्ट्राची किंमत नाही, महाराष्ट्राच्या नेत्याची किंमत नाही, अजितदादांची किंमत नाही, हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे हे कुठेतरी दिल्लीवरनं या मंत्रालयाच्या माध्यमातून, एव्हिएशन मंत्रालयाच्या माध्यमातून होते असं आपल्याला म्हणावं लागेल. असंच आपल्याला म्हणावं लागेल की या मोठ्या नेत्याचा जो तपास व्हायला पाहिजे, मराठी माणसाचा तपास व्हायला पाहिजे, याच्यात फक्त डीजीसीएला वाचवण्यासाठी, व्हीएसआरला वाचवण्यासाठी, व्हीएसआर मध्ये ज्या ज्या नेत्यांची विमान आहेत ते वाचवण्यासाठी, पैसा वाचवण्यासाठी आणि व्यावहारिक संबंध ज्या ज्या लोकांना त्यांचा पैसा वाचवण्यासाठी मुद्दामून डिले केला जातो आणि डिले होतोय, उशीर होतोय. अजून ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट तिथं आलेला नाही. याच्यावरनं कुठंतरी जो काही अपघात का अपघात या प्रश्नावर लोक समजा आता अपघाताकडे असतील, पण आता हे डिले होत असल्यामुळे घाताकडे मेजॉरिटी लोक महाराष्ट्राची त्या ठिकाणी वळताना आपण सगळे बघू शकतो. मग ते जे काय योग्य पद्धतीने करा. आम्ही सुद्धा व्हीएसआर मध्ये काय चालतं, कसं चालतं याची अधिकची माहिती देऊ शकतो. त्यामुळे उगाच वेळ लावून कशाला तुम्ही तुमच्या अडचणी वाढवतात, कोण कुठला धंदा करतो, कसे पैसे कमवतो याचं काही घेणं देणं आम्हाला नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुमचा पैसा तुम्हाला लकलाप, तुमचे धंदे तिकडे लकलाप. पण आता व्हीएसआरच्या बाबतीत आम्ही भावनिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह झालेलो आहे. अख्खा महाराष्ट्र आता याच्यामध्ये सहभाग घेत आहे. या व्हीएसआरला बंदच पाडावं लागेल. घटना कशी घडली, त्याच्या मागे क्रिमिनल अँगल आहे का, आणि हे टेक्निकल अँगल आहे, आता हे सिद्ध झालंय. त्यामुळे व्हीएसआरला तुम्ही बंद करा. आम्हाला कोणाच्या धंद्यात जायचं नाही, कोणाच्या आर्थिक व्यवहारात जायचं नाही. फक्त आमचं मत आहे व्हीएसआरवर ऍक्शन करून त्याला कुलूप लावा आणि मालकाला जेलला टाका, आणि जे डीजीसीएचे अधिकारी जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई ही झालीच पाहिजे.